सक्सेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो प्रत्येक बातमी निर्भीड आणि सत्याचा मार्ग दाखवणारी। आज जिल्हा परिषदेला उमेदवारी भरली आणि तुमचा परिचय द्या। मी स्वप्नील बंडकर, आमच्या पत्नी सोनाली स्वप्नील बंडकर। आम्ही जे बिगुन शेटपळ गटामधून जिल्हा परिषदसाठी आम्ही उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे। कुणाचा भरला? आमच्या पत्नीचा। काय नाव आहे त्यांचं? सोनाली स्वप्नील बंडकर। सर्वसाधारण महिला जागा आहे, आम्ही इच्छुक आहोत। कोणत्या पक्षाकडून भरलाय का? ते सांगतो। ठीक आहे का ना। या बिगुन शेटपळ गटामध्ये सध्या दुसऱ्याच नावाची चर्चा झाली, उमेदवारी फायनल झाली असं कळतं। त्यातलं काय तुम्हाला माहिती का? नाही काय कल्पना। मी माझ्या फॉर्मवर ठाम आहे। जो पक्ष मी ज्याला मागणी करतो त्या पक्षावर मला अपेक्षा म्हणजे जर तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाही दिलं तर तुम्ही निवडणुकीतून जिल्हा परिषदेची उमेदवारी भरली। आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगा? नमस्कार, माझं नाव सोनाली स्वप्नील बंडकर। मी जिल्हा परिषद बिगुन शेटपळ गटातून फॉर्म भरलेला आहे। एक गृहिणी आहे तरी आणि आजकाल बऱ्याचशा महिला म्हणजे घरून व्यवसाय करू पाहत आहेत। तर मला त्यांना जिल्हा परिषदेअंतर्गत काही योजना आहेत, मला त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, जेणेकरून त्या स्वतः पैसे कमवतील आणि आपल्या घराला हातभार लागेल त्यांचा। तुमचे पतिराजांनी अगदी या बिगुन शेटपळ गटामध्ये अगदी वातावरण ढवळून काढलंय। होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, क्रिकेटच्या मॅच असतील, अनेक उपक्रम सामाजिक राबवलेत। त्याचा तुम्हाला फायदा होईल? हो, नक्कीच होईल। म्हणजे पतिराजांचा श्रेय कामाला येईल? हो, नक्कीच। तुम्ही आज पूर्ण बिगुन शेटपळ गटामध्ये ज्या पद्धतीचा तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय, जो सर्वांच्या कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? सर्व सर्वांच्या तोंडात बऱ्यापैकी सोनाली ताई स्वप्नील दादा बंडकर ह्यांचंच नाव येते आणि आम्ही चांगली तयारी करू। आणि तुम्ही थोडं खुश पण दिसताय, काय बाबा सगळे पूर्ण जिल्हा परिषद गट तुम्ही घेऊन आलाय, अशा पद्धतीचं मॉब दिसतंय, काय एवढं सर्वांचं प्रेम आहे ना दिलाय त्यांनी। तुमच्या बरोबर आता युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, काय भरपूर लोक दिसतात, कसं काय? त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम आपल्यावरती। बरं, आता सध्या तर तुम्ही निवडणुकीला उभा राहिलेत, आता तुम्हाला माहिती झालं की भरपूर काय गोष्टी राजकीय आता बोलण्याचं जर झालं तर थोडक्यात प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाने उमेदवारीचं ज्याने त्यांनी पोस्टर आता व्हायरल करायला चालू केले। आता उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही तुमची उमेदवारी पक्षाकडनं नाही जरी मिळाली किंवा तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडनं जर ऑफर आली तर काय माझं मी फॉर्म भरून झालंय, मला पुढच्या पक्षाकडूनचा विषय नाही काय। म्हणजे मी आज जो विषय केलाय तो मी उद्या क्लिअर करतो, आज नाही सांगू शकत की मी कोणाकडे। आता सध्या एकच आहे की शेवटचं मला समाजाचं काम करायच्यासाठी मी आग्रही की बाबा मला तिकीट देऊन टाकावं, आणि समजा नाही दिलं तरी तुम्ही जर समजा तुमच्या पक्ष वरिष्ठांनी जर तुम्हाला पक्ष फॉर्म माघार घ्या सांगितलं तर तुम्ही माघार घेणार? नाही, उद्या बोलतो। ठीक आहे। अंधारात ठेवताय म्हणून म्हटलं। अंधारात नाही ठेवत। तुम्हाला अनेक पक्षाकडून ऑफर आले, स्वप्नील दादा, तुम्हाला अनेक पक्षाकडून ऑफर आले असंही समजतंय, काय सांगा? आई ते आमचं काम बघून सगळे आम्हाला म्हणजे येऊन मिळायला प्रत्येक म्हणजे असं नाही काय, त्या पक्षामुळेच आम्ही उद्या निवडून येणार आहे कोण असेल ते। बरं, शेवटचा माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता सध्या निवडणुकीला किंवा ते निवडणुकीचा अर्ज भरलाय, तुम्ही एक लोकांना काय, नागरिकांना काय एक आव्हान करताल की आज भविष्यामध्ये ज्या काही गोष्टीला मी सामोरं जाणार किंवा काही गोष्टी तुमच्या असतील, नागरिकांना काय आव्हान असेल? कारण नागरिकांनी आम्हाला सपोर्ट करावं, जेणेकरून आम्ही उद्या त्यांचे प्रश्न सोडवू। शेती रिलेटेड असतील, आरोग्य रिलेटेड असतील, रस्ते गटारे असतील, जे शासनाच्या छोट्या मोठ्या ज्या म्हणजे सर्वसामान्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या तळागाळात आम्ही त्यांना पोहोचण्यासाठी प्रयत्न करू। त्यांनी आम्हाला त्यासाठी म्हणजे मदत करावी सर्व। मॅडम, शेवटचा एक प्रश्न, तुम्ही जर या पक्षाचं नाव सांगायचं जरी टाळत असाल तर तुम्ही एका विशिष्ट पक्षाचं काम करत होता, त्या पक्षाच्या वरिष्ठांशी तुमचं काय बोलणं वगैरे झालेलं आहे? संपर्क चालू आहे, सगळ्याची बोलणी करतो। घराबाहेर जाऊन काही ना काही केलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे। आजकाल बरेच महिला आहेत ज्या वेगवेगळे व्यवसाय करतायत घरून, म्हणजे असं मसाले बनवा, असं प्रत्येक आपल्या ह्याने वेगवेगळे व्यवसाय करतायत आणि त्या आपल्या कुटुंबाला साथ देत आहेत। माध्यमांच्या माध्यमातून तुम्ही असं काय आवाहन करणार मतदारांना? आम्हाला मोठ्या मताने विजयी करा।